भंडारा शहर के प्रभाग क्रमांक 3A की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदकोट की उम्मीदवार करुणा राउत का मतगणना दौरान ईवीएम में नाम नहीं था। इससे इस सीट की मतगणना कुछ समय के लिए स्थगित करनी पड़ी थी। वोटिंग के दिन बूथ पर मौजूद 7 कर्मचारियों ने काम में लापरवाही करने का स्पष्ट होने पर जिलाधिकारी सावन कुमार ने इस मामले में इन 7 कर्मचारियों को निलंबित किया गया, जबकि 2 अधिकारियों को नोटिस दिए जाने की जानकारी सामने आ रही है। निलंबित बूथ कर्मचारियों में टेकेपार आंबाड़ी के सिंचाई उपविभाग में कार्यरत उपविभागीय अधिकारी मोहम्मद इसरार, चांदोरी ग्राम के पटवारी AN मलघा ने, नगर परिषद के लिपिक पीयूष चक्रवार, जेम पटेल कला वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय के शिक्षक, बूथ के केंद्राध्यक्ष KH लांजेवार, विकास माध्यमिक शाला खरबीनाका के शिक्षक, मतदान अधिकारी GS नागदेवे, प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के मतदान अधिकारी महेश दुर्गाड़े, नूतन कन्या शाला की शिक्षिका लीना देवी चिश्मलकर का समावेश है। बताया जा रहा है कि प्रभाग क्रमांक 3A में कुछ 5 उम्मीदवार थे। एक बटन नोटा के लिए थी, लेकिन बैलेट यूनिट तैयार करते समय 5 क्रमांक की उम्मीदवार करुणा राउत और नोटा का नाम ढक गया। ऐसे में केवल 4 उम्मीदवारों का मतदान ही दर्शाया गया। ईवीएम मशीन तैयार करने वाले और सामग्री मतदान केंद्र पर पहुंचाने वाले अधिकारी कर्मचारियों ने ईवीएम मशीनों की जांच के बिना मशीनें लाई और प्राथमिक जांच में बूथ पर मौजूद कर्मचारियों को काम में लापरवाही करते हुए पाया गया, जिसके चलते जिलाधिकारी सावन कुमार ने महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1989 के नियम 4(1)A में प्रावधान का उपयोग कर 7 कर्मचारियों को निलंबित किया गया। निलंबन दौरान सभी कर्मचारियों की विभागीय जांच शुरू रहेगी। सभी कर्मचारियों का मुख्यालय जिलाधिकारी कार्यालय रहेगा। निलंबन काल में कर्मचारी कोई भी निजी काम नहीं कर सकेंगे। वहीं इस मामले में 2 वरिष्ठ अधिकारियों को नोटिस दिए जाने की जानकारी सामने आई है। माझं नाव करुणा ऋषी राऊत, प्रभाग क्रमांक 3 मधनं मी उभी होती। आम्हाला पूर्ण माहित होतं की आम्ही येणार आहोत, कारण आमचं व्यवस्थित सुरू होतं, पण तिसऱ्याच व्यक्तीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जिथे 3000 मतं पाहिजे त्याला 4500 मतं मिळाले। हा कुठला न्याय आहे? आम्ही त्यांना म्हटलं माझ्या ईव्हीएम मशीन मध्ये माझं नावच गायब आहे। मेलेले जिवंत होतात आणि जिवंत असलेले तुमच्या समोर मी उभी आहे, तरी मला मृत घोषित केलेला आहे। त्या मॅडमची बटनच नाहीये तिथं, त्या मॅडमची बटनच नाहीये। तुम्ही कोणत्या प्रकारनं उमेदवारी फायनल केली? कोणत्या पद्धतीने माझा निकाल लावून राहिले? आणि प्रभाग क्रमांक जेव्हा बूथवर जेव्हा आम्ही गेलो, आमचा बूथ आहे महिला समाजला होता, भागीरथी शाळेला होता आणि लाल शाळेला। आम्ही तिन्ही शाळेच्या पूर्ण 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे जे रूम होते, हे पूर्ण रूम आम्ही जेव्हा चेक केले तर त्या चेकवरच्या पूर्ण मशीन चेक केला, त्याच्यामध्ये उमेदवार अ आणि उमेदवार ब यांची ऑलरेडी नावं होती। मग फॅमिली मधून जे लोकांनी ओळख केलं, आमच्या परिचित लोकांनी ओळख केले, ते ओळख गेले कुठे? आणि तिथे मशीन मध्ये ऑलरेडी आमच्या उमेदवाराचा नाव नाही आहे। नाव म्हणजे उमेदवार कोण? करुणा राऊत यांचं नाव नाही आहे, नोटावाल्यांचं नाव नाही आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये टेबल क्रमांक 1 वर जी मशीन होती, त्या मशीनमध्ये 6 उमेदवाराची नावं निवडणुकीच्या दिवशी होते, परंतु जेव्हा मतगणना सुरू झाली त्या ठिकाणी 4च उमेदवारांची मतं दाखवले जात होते, 2 उमेदवारांची मतं दाखवले जात नव्हते। आणि शासकीय निवडणूक विभागाची जी शीट होती त्याच्यावर 6 उमेदवाराची नावं होते, परंतु ॲक्च्युअल मशीनमध्ये 4च उमेदवाराचे मतं दाखवण्यात येत होते। त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग बॅलेट मशीन जी राहते, ज्या दिवशी आपण मतदान करतो त्या मशीन्स बोलवल्या, त्याच्यावर मतदारांचे फक्त 4च उमेदवारांचे नाव होते। त्यात 5वा उमेदवार राऊत आणि नोटा हे दोन्ही गायब होते। त्यामुळे सदरची मशीन ही बदलण्यात आलेली आहे। या निर्णयाप्रत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ते स्पष्ट झाले सुद्धा आहे। त्याच्यामुळे आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ती तक्रार केलेली आहे आणि याबाबत आता रितसर न्यायालयात दाद मागण्याची आम्ही तयारी करत आहोत। वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाई आम्ही करणार आहोत।